ओम श्री साईराम. ओम नमो भगवते वासुदेवाय. सद्गुरू अण्णा महाराज चरित्र भाग 23. सद्गुरू अण्णांच्या आयुष्यात आता अत्यंत भाग्यशाली अशा एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. ते पर्व म्हणजे साई पर्व. भावार्थ भागवत वाहिनी या आपल्या साकीबद्ध अनुवादित ग्रंथात अण्णा लिहितात, भगवंताचा अवतार जगी कवण्या काजा होतो, विचार याचा सामान्यपणे ऐसा केला जातो. दुष्टजनांचा विनाश आणि परित्राण साधूंचे, धर्माचे उत्थापन करणे परी हे मुख्य नसाचे. अवताराचे महत्त्व परवे भागवती वर्णियले, हृद्गत अपुले जे भगवंते स्वमुखाने कथियेले. युगयुगांतरी अनेक प्रेमळ भक्त होऊनी गेले, भगवंताच्या संग सुखास्तव जे अतृप्तची ठेले. त्यांच्या इच्छापूर्तीसाठी त्यांच्या संतोषार्थ जन्म घेऊनी पुनः पुन्हा मी अवतरतो भगवंत. दुष्टजनांचा विनाश, साधूंचं परित्राण आणि धर्माचं उत्थापन यासाठी भगवंत वारंवार अवतार घेत असतो. सामान्यतः अवतारासंबंधी असाच विचार केला जातो, परंतु भागवतात भगवंताच्या अवतारासंबंधी हृद्गत म्हणून जे सांगितलं आहे ते वेगळंच आहे. भगवंताची सगुण संगती न लाभलेले, भगवंतावर निरतिशय प्रेम करणारे असे अनेक भक्त युगयुगांतरी होऊन गेले. भगवंताचं संगसुख लाभण्याच्या बाबतीत त्यांची इच्छा अतृप्त राहिली. त्यांची इच्छापूर्ती करण्यासाठी आणि त्यांना संतोष प्रदान करण्यासाठी भगवंत पुन्हा पुन्हा या पृथ्वीतलावर अवतरित होत असतो. खरंच आहे, प्रथम भक्तरूपी भ्रमर भगवंताच्या चरणाचं मधुपान करण्यासाठी त्या चरणांवर स्थिरावतो, पण नंतर मात्र उलटा प्रकार होतो. नामा म्हणेगा सुजाणा, सांगे कोणे ठगविले कोणा. आता भक्तरूपी कमळ राया रंका आमोदाचं पारणं देत उमलू लागतं आणि भगवंतरूपी भ्रमर स्वतःहून त्या कमळावर झेपावायला लागतो. सद्गुरू अण्णांचा भक्ती सुगंध चहूबाजूनी असाच दरवळायला लागला. अण्णांसारख्या भक्तोत्तमाला भेटण्याची ओढ आता भगवंताला लागली. भगवंताला असे भक्त काय सहजासहजी विपुल मिळतात? अर्जुनाजवळ भगवंत आपलं हृद्गत बोलून दाखवतात, येर बहुत जोडती किरीटी, जयांची भजने भोगासाठी, जे आशा तिमिरे दृष्टी मंद झाले. बहुतेक सर्व भक्त असेच असतात, पण ते तरून जात नाहीत. तेथे एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीच थडिये सरले मायाजाल. येणे उपाये मज भजले, ते हे माझी माया तरले, परी ऐसे भक्त विपाईले बहु असं नाही. का ठायवरी किरीटी, आम्ही प्रेमळू घेवो आपण यासाठी, इया बोली बोलीजत गोष्टी तैसिया नवती गा. ज्ञानेश्वरीत माऊलींनी या ओव्या उद्धृत केलेल्या आहेत. आपल्याला भोग प्राप्त व्हावा म्हणून स्वार्थासाठी भक्ती करणारे पुष्कळ भेटतील, पण सर्वस्व अर्पण करून जे माझ्याशी अनन्य झालेत असे भक्त अगदी विपाईले म्हणजे क्वचितच भेटतील. म्हणून अशा भक्तांना मी मोबदला देऊन विकत घेत असतो. या बोलून दाखवण्याच्या गोष्टी नाहीत. रत्नागिरीमध्ये श्री सत्यसाई सेवा समिती स्थापन झालेली होती. एका उत्सवाच्या निमित्ताने समितीमध्ये अण्णांसारख्या एखाद्या सत्पुरुषाचं प्रवचन ठेवावं असं एकमुखाने ठरलं. समितीमधले काही सदस्य अण्णांना भेटायला त्यांच्या घरी आले. आपला प्रस्ताव त्यांनी अण्णांपुढे मांडला. प्रवचनाला कोणी बोलावलं
तर अण्णांची कधीच ना नसायची. पण सत्यसाईबाबांसारख्या एखाद्या महाराजांवर, ते सुद्धा ते ढोंगी आहेत, स्मगलर आहेत, गुप्तहेर आहेत, अशी वदंता असलेल्या एखाद्या व्यक्तीवर प्रवचन करणं हे अण्णांना पटणारच नव्हतं. केवळ भावनाविवश होऊन कुणावरही विश्वास ठेवणाऱ्यांपैकी ते नव्हते. प्रत्येक गोष्टीचं पूर्ण ज्ञान घेऊन त्याची शहानिशा करून जर बुद्धीला आणि हृदयाला पटलं तरच ते त्याचा स्वीकार करत असत. पण प्रवचनासाठी बोलवायला आलेल्या व्यक्ती या परिचयाच्या होत्या. त्यांना पटकन नकार देणं अण्णांना प्रशस्त वाटत नव्हतं. म्हणून अण्णा त्या लोकांना म्हणाले, अहो, मला तुमच्या बाबांची काहीच माहिती नाही आहे. माझा त्या विषयावर काही अभ्यासही नाही, तर मी तिथे येऊन काय प्रवचन करणार. पण ते लोकही तयारीतच आले होते. सत्यम शिवम सुंदरम हे कस्तुरी यांनी लिहिलेलं बाबांचं चरित्र त्यांनी अण्णांच्या हातात ठेवलं आणि ते म्हणाले, अण्णा, तुम्ही हे बाबांचं चरित्र वाचा. कार्यक्रमाला अजून 1 महिना बाकी आहे. 10-12 दिवसांनी आम्ही पुन्हा तुम्हाला भेटायला येतो. असं म्हणून आणखीनही काही पुस्तकं तिथे ठेवून ते आलेले सर्व सदस्य निघून गेले. या काळामध्ये अण्णांच्या डोळ्यांना काहीतरी त्रास होत होता. 5 ते 10 मिनिटांपेक्षा जास्त वाचन केलं की डोळ्यातनं पाणी यायला लागायचं. पण तरीही उत्सुकता म्हणून त्यांनी सत्यम शिवम सुंदरम वाचायला सुरुवात केली. 81 पानं वाचून पूर्ण होईपर्यंत अण्णांना कळलं देखील नाही. डोळ्यात एक थेंबसुद्धा पाणी आलं नाही आणि पुढील भाग वाचण्याची ओढ वाढतच चालली. 2च दिवसात त्यांनी संपूर्ण पुस्तक वाचून काढलं. पुस्तक वाचताच बाबांच्याच कृपेने त्यांची पूर्ण आणि ठाम खात्री झाली की सत्यसाई हे प्रत्यक्ष भगवंताचाच अवतार आहेत. जो राम आणि कृष्ण होऊन आला तोच आदिनारायण आता साई नारायण रूपाने विश्वोद्धाराचं कार्य करण्यासाठी आलेला आहे. त्यांच्या आचार विचार उच्चारात एकरूपता आणि परिपूर्णता आहे. सर्व धर्मांच्या लोकांवर ते सारखंच निस्वार्थ आणि संपूर्ण प्रेम बरसत आहेत. दर्शन, स्पर्शन, उपदेशाने ते जीवांचा उद्धार करत आहेत. मी परमेश्वर आहे असं प्रत्यक्ष परमेश्वराशिवाय कोण छाती ठोकपणे म्हणू शकतो. अण्णांनी बाबांच्या प्रवचनाची आणखी काही पुस्तकं मागवून घेतली. ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ आदी संतांनी जे तत्त्वज्ञान आपल्या ग्रंथात मांडलं आहे तेच तत्त्वज्ञान आणखी सरळ आणि सोपं करून बाबा जगासमोर मांडत आहेत हे त्यांना पटलं आणि समितीमध्ये प्रवचन करण्याचं त्यांनी ठरवलं. प्रवचनाच्या दिवशी अण्णा प्रवचनाला बसले. त्यांच्यासमोरच बाबांच्या फोटोची तसबीर आणि खाली पादुका होत्या. बाजूला समया तेवत होत्या. अण्णांच्या हृदयातही साई भक्तीची ज्योत नुकतीच प्रज्वलित झालेली होती. त्यांनी मनोमन बाबांची प्रार्थना केली आणि प्रवचनाला सुरुवात करणार एवढ्यात बाबांच्या फोटोवरचं एक फूल कोणीतरी फेकल्यासारखं त्यांच्या दिशेला येऊन पडलं. अण्णांचं समाधान झालं. आता भगवंताच्या या सगुण रूपाला कधी एकदा प्रत्यक्ष भेटेन असं त्यांना वाटायला लागलं. बाबांच्या भेटीची ओढ आणि तळमळ तीव्र व्हायला लागली. सत्यसाई बाबांचा आश्रम आंध्र प्रदेशातील पुट्टपर्ती या छोट्याशा खेड्यात आहे. आता तिथे विमानही पोचत असलं तरी 1972 साली तिथे जायला खूप गाड्या बदलून जावं लागायचं. दिनांक 5 नोव्हेंबरला अण्णांना कन्सल्टिंगसाठी कोल्हापूरला जायचं होतं. त्यामुळे ते तिकडे गेले. माई आणि गोविंदा म्हणजे अण्णांचा धाकटा मुलगा हे सुद्धा अण्णांबरोबर पुट्टपर्तीला जाणार होते. कोल्हापूरहून पुढचा प्रवास करायचा असं ठरल्यामुळे ते दोघं 6 नोव्हेंबरला रत्नागिरीहून निघून दुपारी 4 वाजेपर्यंत कोल्हापूर स्टेशनवर येऊन पोचले. अण्णाही आपला दवाखाना संपवून तिथे आले. अनेक गाड्या बदलत ते सगळे 8 नोव्हेंबरला दुपारी 3:30 वाजता पुट्टपर्तीत पोचले. रत्नागिरीतले एक साईभक्त आसगावकर वकील यांनी रामलिंगम या पुट्टपर्तीतल्या एका फोटोग्राफरना चिठ्ठी दिली होती. त्यांनी अण्णांना राहण्यासाठी आश्रमाबाहेरच्या 2 खोल्या मिळवून दिल्या. चहा घेऊन आंघोळी करून
सगळेजण प्रशांती निलयम या बाबांच्या आश्रमात दर्शनासाठी जाऊन बसले. भजन चालू झालं. अत्यंत सुटसुटीत नामावली असलेली 4-4 ओळींची श्रवणमधुर भजनं ऐकण्यात अण्णा तल्लीन होऊन गेले. संध्याकाळी 7 वाजता भजन संपल्यावर सगळेजण खोलीवर परत आले. दुसऱ्या दिवशी पहाटे 3 वाजताच उठून सगळेजण ओंकार, सुप्रभातम आणि नगर संकीर्तन या कार्यक्रमांना गेले. गोविंदाला ताप आला असल्यामुळे तो खोलीवरच निजून होता. नगर संकीर्तन झाल्यावर माई परत खोलीवर आल्या. अण्णा मात्र तिथेच वाळूत बसून राहिले. रोजच्याप्रमाणे सकाळी बाबा दर्शन द्यायला बाहेर आले. माईही तोपर्यंत आवरून परत आल्या होत्या. भक्तांच्या रांगामधून बाबा फिरत होते. काही जणांना मुलाखतीसाठी उठवत होते. फिरता फिरता बाबा अण्णांच्या समोर येऊन उभे राहिले. दोघांची दृष्टादृष्ट झाली. अजे मी ब्रह्म पाहिले अशी अण्णांची स्थिती झाली. बाबांची ती नाजूक, मोहक, प्रसन्न हास्य करणारी दिव्य मूर्ती पाहून अण्णांचं देहभान हरपलं. त्यांनी बाबांच्या पावन चरणकमलांवर आपला माथा टेकला. बाबांनी अण्णांना मुलाखतीसाठी उठवलं. बाबांच्या पहिल्याच भेटीत हे महद्भाग्य अण्णांना प्राप्त झालं. घरातल्या एकाला मुलाखतीसाठी उठवलं तर त्या कुटुंबात आलेल्या इतर सदस्यांनाही बऱ्याच वेळा मुलाखत मिळत असे. मुलाखतीसाठी निवडलेल्या लोकांना आधी बाबांच्या खोलीबाहेर बसवण्यात येतं. त्याप्रमाणे एका बाजूला पुरुष आणि दुसऱ्या बाजूला स्त्रियांना बसवण्यात आलं. अण्णा तिथे जाऊन बसल्याचं दिसताच माईही स्त्रियांच्यात जाऊन बसल्या. पण नेमकं त्या दिवशी आत जाण्याची परवानगी कुठल्याही स्त्रियांना मिळाली नाही. त्यामुळे माई आत जाऊ शकल्या नाहीत. मुलाखतीच्या खोलीत जात असताना अण्णा बाबांना म्हणाले, स्वामी वाईफ. बाबा त्यांना म्हणाले, वाईफ को जेब में रखो. मुलाखतीच्या खोलीत गेल्यावर बाबा अण्णांशी हिंदीतून संभाषण करत होते. तुम पर स्वामी की पूर्ण कृपा है. तुम ज्ञान से तो परिपूर्ण हो ही. अब तुम्हें भक्ति प्रेम भी बढ़ता जाएगा. रत्नागिरीतल्या काही बायका पुट्टपर्तीला जाऊन आलेल्या होत्या. त्यांनी तिथलं केलेलं वर्णन ऐकून गेले वर्षभर माईनंही आपण एकदा पुट्टपर्तीला जावं असं वाटत होतं. पण अण्णा तेव्हा बाबांचे भक्त झालेले नसल्यामुळे त्या गप्प राहिल्या. ही गोष्ट या मुलाखतीत बाबांनीच अण्णांना सांगितली. इतरही काही गोष्टी त्यांनी अण्णांना सांगितल्या आणि विभूती साक्षात करून अण्णांचा शर्ट वर करून बरगड्यांच्या खाली उजव्या बाजूला यकृताच्या जागी चोळली आणि म्हणाले, अच्छा हो जाएगा. अण्णांना त्यावेळी याचा काही अर्थ कळला नाही. पण सर्वज्ञ बाबांना तर सर्वांचंच भूत भविष्य वर्तमान माहीत असतं. मुलाखत संपवून अण्णा खोलीतून बाहेर आले. त्यावेळच्या आपल्या मनस्थितीचं वर्णन त्यांनीच करून ठेवलेलं आहे. कोटी जन्मार्चित सुकृत फळा आले, गमे ऐसे मज भाग्य प्राप्त झाले. भक्ती भांडारातील विविध रत्ने, प्राप्त झाली मज दिव्य अप्रयत्ने. कामधेनू चालून घरा आली, हंबरे जणू वत्सास धेनू व्याली. उचंबळून ये हृदय मधीय स्नेहे, धन्यता ते वर्णवे काय मोहे. पुट्टपर्तीहून परत आल्यावर अण्णांच्या नजरेपुढून बाबांची मूर्ती हलतच नव्हती. तिथून परत येताना त्यांनी मिळतील तेवढी बाबांच्या प्रवचनांची, इतर भक्तांची, मराठीतली पुस्तकं, फोटो, विभूतीचे पुडे हे बरोबर घेतलं. पौशी उत्सवाला ते लगेच शेटफळला गेले. आपल्या खोलीत त्यांनी बाबांचा एक फोटो लावला. बाबांच्या वाङ्मयाचं वाचन, त्यांचं सतत नामस्मरण, बाबांच्या फोटोबद्दल जो कोणी विचारेल त्याला बाबांच्या महतीचं कथन, अशा प्रकारे अण्णांचा रोम रोम साईमय बनून गेला. दर गुरुवारी ते आपल्या खोलीतच बाबांचं भजन करायला लागले. भेटायला येणाऱ्या उपासकांना ते बाबांची पुस्तकं वाचायला उद्युक्त करायला लागले. त्यांना विभूती, फोटो वाटायला लागले. जो जो अस्तेवैक भेटेल त्याला बाबांचे अवतारित्व, त्यांचं कार्य प्रेमपडीभराने सांगायला लागले.
उत्सव संपवून अण्णा रत्नागिरीला परत गेले. पण घार हिंडते आकाशी, तिचे चित्त पिलापाशी, अशी त्यांच्या मनाची अवस्था झाली होती. गोविंदा त्यावेळेला पुण्याच्या टिळक आयुर्वेद महाविद्यालयात शिकत होता. तो शिकून कधी बाहेर पडतो आणि संजीवन चिकित्सा मंदिर तसंच संजीवन प्रसारक मंडळाच्या औषध निर्मिती, वितरण, विक्रीचा कार्यभार कधी सांभाळतो असं त्यांना झालं होतं. 1973च्या ऑक्टोबर महिन्यात गोविंदा आपलं शिक्षण संपवून कायमचा रत्नागिरीला आला. त्याच्या हाती प्रपंचाची सर्व सूत्र सोपवून अण्णा कायमच्या वास्तव्यासाठी आता शेटफळला आले. माईही अधूनमधून बऱ्याच वेळा शेटफळला जाऊन राहत असत. शेटफळमधले भाविक, उपासक यांना अण्णांचा सहवास, कीर्तन, प्रवचन याचा नित्य लाभ घडायला लागला. उदनवाडी, सांगोला, अंकलं, बोरगाव, सावळज, जरंडी, ढालगाव, इचलकरंजी या आजूबाजूच्या गावातनं अधूनमधून तिथल्या भक्तांना प्रवचनांचा लाभ देऊन अण्णा परत शेटफळला येत असत.